शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी निलेश मांजरे ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज मी घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी मिरचीचा प्लॉट. हा मिरचीचा प्लॉट आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि तालुका आहे भूम. तर हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटचं ट्रीटमेंट कशा पद्धतीचं केलं आणि इथं कशा पद्धतीचे रिझल्ट आलेले आहे. आज दिनांक 3 ऑक्टोबर 2024 या रोजी ह्या प्लॉटची कंडिशन कशा पद्धतीची आहे हे जाणून घेण्यासाठी मी इथं आलेला आहे. तरी माझ्यासोबत शेतकरी आहे, तरी शेतकऱ्यांना विचारू की त्यांनी यावर कशा पद्धतीचं ट्रीटमेंट केलं आणि आजची या प्लॉटची कंडिशन कशा पद्धतीची नमस्कार. आहे. नमस्कार. आपला संपूर्ण परिचय द्या. मी आकाश सतीश जाधव, राहणार जाम, तालुका भूम. आणि हा आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभा हा प्लॉट आपला स्वतःचा आहे. हा, प्लॉट किती एकर आहे? पाऊण एकरचा प्लॉट पाऊण आहे. एकर प्लॉट आहे आणि याच्यामध्ये मिरचीचे झाडं प्लांटेशन केलेलं आहे. हे मिरचीचं प्लांटेशन तुम्ही किती तारखेला केलं? ते 22 तारखेला. 22 ऑगस्टला. हा, 22 ऑगस्टला प्लांटेशन केलं. प्लांटेशन आणि मला सांगा 22 ऑगस्टपासून ग्रीन लाईफची ट्रीटमेंट याच्यावर केव्हापासून सुरू झाली? ही 31 तारखेला चालू केली. म्हणजे 31 ऑगस्टला म्हणजे 8 दिवसानंतर तुम्ही प्रॉपर हा. ट्रीटमेंट सुरू केलं. हा. तर मला सांगा आज तारीख आहे 3 ऑक्टोबर. जवळपास म्हटलं म्हणजे 32-33 दिवस आपल्या ट्रीटमेंटला ह्या प्लॉटवर झालेले आहे. हा, तर तेव्हापासून यावर केमिकल कोण्या प्रकारचं यूज केलं का? केमिकल कुठलंच यूज केलेलं नाही. केमिकल कोणत्याच प्रकारचं यूज केलं नाही आहे. आज जवळपास 33-34 दिवस ह्या प्लॉटला झालेले आहे. कशा पद्धतीचा व्हायरस वगैरे दिसतं का हो? कुठलाच व्हायरस नाही, कसलीच काही आळी नाही, कुठलीच काही नाही, म्हणजे कीटक वगैरे काही नाही आहे, मररोग नाही आहे कुठलाच आणि नाही. कशाच पद्धतीचा व्हायरस वगैरे. मला सांगा याच्या अगोदर आपण कधी मिरचीचे प्लॉट वगैरे केले आहे का? त्याच्या आधी हा केलेलं आहे. आता हा अनुभव आणि जुना अनुभव थोडासा तुमचा कडू आहे. जुना बनवणे मी नाही केलेला, वडिलांनी केलं. वडिलांनी जरी केलं असेल परंतु काय व्हायरस वगैरे येत असन, रोगराई येत असन पिकावर आली असेल ना? हा, एवढं अशा फास्ट डेव्हलपमेंट होत नाही. एका महिन्याच्या आत जर ह्याला फुलं लागत असतील आणि फळाचं चालू होत असेल तेवढा रिझल्ट आलेला नाही तो रिझल्ट आतापर्यंत. आलेला नाही आहे. हा, आणि आपला खर्चही कुठेतरी भरमसाठ होतोय खर्च पण तो रिझल्ट त्या पद्धतीचा आपल्याला दिसत नाही. आणि हा प्लॉट बघून काही शेतकऱ्यांचं काही तुमच्या आजूबाजूला काही शेतकऱ्यांचं काही असं आहे का? हा, 2-3 शेतकरी आलेले पण आहेत, त्यांनी बघितलेला पण आहे आणि त्यांनी सुद्धा म्हणले की आता हे करायचे म्हणून आणि ट्रीटमेंट हे वापरायचं. हेच वापरायचं. आणि मला सांगा आता आपलं पुढचं नियोजन काय आहे जे ग्रीन लाईफवर आपण करणार आहोत? आता पुढचं नियोजन केळी करायचे. तरी किती एकर आहे? केळी 1 एकर आहे आणि बाकीचं कोबीचा प्लॉट आहे 1 एकर. कोबीचा प्लॉट आहे. आणखी ऊस वगैरे ऊस चालूच आहे. चालू आहे का? हा, 13 कट्टे झाली आणि बरी हे झाली 28 कट्टे. 90 किलो भरपूर. मस्त गड्डी तयार आहे. आणि हे 2.5 महिन्यावर होऊन जातं. नाही लवकर त्याला 2 महिने काय किती झाली बघा ना. महिना, 1 महिना. मित्रांनो आपण बघितलं जो शेतकरी आहे नवीन मुलगा आहे, नवीन शेतीमध्ये काहीतरी नवीन पूर्ण करण्याचा मानस आहे. या अनुषंगानं एक नवीन शेतकरी म्हणून त्यांनी मिरची लागवड केली आणि सुरुवातीला त्यांनी ग्रीन लाईफचं प्रॉपर ट्रीटमेंट याच्यावर घेतलेलं आहे. आता हे नियोजन घेतलेलं आहे. तुम्ही बघता मिरचीची प्लॉट आहे पूर्ण हा जवळपास 4,500 ते 5,000 झाडांची लागवड केलेली आहे. 1 पाऊण एकरचा प्लॉट आहे आणि तुम्ही बघू शकता जवळपास म्हटलं म्हणजे 31 ऑगस्टपासून तर आतापर्यंत 3 ऑक्टोबरपर्यंत याच्यावर प्रॉपर ग्रीन लाईफचं ट्रीटमेंट झालेलं आहे. व्हेरायटी लेट व्हेरायटी आहे थोडीफार आणि ती फुलं कळ्या सुरू झालेल्या आहे. पण कसल्याच पद्धतीचं केमिकलचा यूज आणि कसल्याच पद्धतीचा कोणतं फर्टिगेशन म्हणा केमिकलचं या प्लॉटला अजून केलेलं नाही आहे. प्रॉपर ग्रीन लाईफचं ट्रीटमेंट सुरू आहे फवारण्या आणि ड्रीपमधनं. आणि तुम्ही बघू शकता की झाडाची क्वालिटी झाडाचं डेव्हलपमेंट कशा पद्धतीचं झालेलं आहे आणि कशाच पद्धतीचा व्हायरस वगैरे प्लॉटवर नाही आहे. आणि खर्चाची कुठेतरी बॅलन्स शीट आहे. म्हणजे आपण खर्च करतो उत्पन्न वाढीसाठी परंतु खर्च केल्यानंतर तो खर्चाचं केल्यानंतर उत्पन्न वाढलं पाहिजे, झाडांची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. झाड तंदुरुस्त तुमचं असेल तर माल देईल आणि माल आल्यानंतर मार्केट ज्या पद्धतीचं असेल त्या पद्धतीच्या मार्केटची तुम्हाला रेट मिळेल. आज तुम्हाला माहीत आहे 30 ते 40 रुपये किलोपर्यंत मिरचीची सध्याची भाव आहे. आणि अशाही कंडिशनमध्ये तुमच्याकडे फक्त आज मालच अवेलेबल आहे. पण तुमचा माल अवेलेबल केव्हा असेल जेव्हा तुमच्याकडे झाडं तंदुरुस्त असेल. आणि ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर LLP हे झाडांवर जमिनीवर काम करतं. तर त्याच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढली पाहिजे आणि झाडांचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि चांगल्या प्रतीचं चांगल्या क्वालिटीचं उत्पन्न देखील शेतकऱ्याला झालं पाहिजे. तुम्हाला सर्वांना आग्रहाची विनंती आहे
खरंच तुम्हाला जर उत्पन्न वाढासाठी काम करायचं असेल तर ग्रीन लाईफ तुमच्यासोबत आहे. जो तुम्ही उत्पन्न वाढीसाठी इतरत्र खर्च करता जेणेकरून तुम्हाला वाटतं की जास्त खत टाकलं, रासायनिक खत टाकलं तर उत्पन्न वाढेल, पण आज तो वेळ गेलेला आहे. तुम्ही जेवढं खत टाकाल जेवढं तुम्ही रासायनिक उपचार कराल तेवढी झाडाची रोगप्रतिकारशक्ती कमी होईल आणि ते रोगराईला बळी पडतो. आणि रोगराईला बळी पडलं का प्रत्यक्षात तुमचा खर्चही वाया जातो आणि उत्पन्नही वाढत नाही. परंतु तुम्ही जर ग्रीन लाईफच्या अनुषंगानं ग्रीन लाईफच्या रीतिरिवाजानं नियोजनबद्ध जर काम केलं आहे आमका तुमची उत्पन्नात वाढ होईल, पर्यायानं झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढन आणि सोबतच मार्केटमध्ये रेट आज प्रत्येक गोष्टीचे हाय आहे, परंतु आपल्याकडे आज उत्पन्न नाही आहे. म्हणूनच आपल्याला उत्पन्न वाढीसाठी जर काम करायचं असेल आणि ग्रीन लाईफबद्दल जर आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर मिळेल. खरंच त्या स्क्रीनवर नंबरवर कॉन्टॅक्ट करा, ग्रीन लाईफविषयी जाणून घ्या. शेती जर करायची आहे, उत्पन्न जर वाढवायचं आहे तर ग्रीन लाईफ कृषीचे गेलेली तुमच्यासोबत आहे. धन्यवाद.